हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण आलेलो आहे आर सिटी मॉलला आणि आता आपण इथे जाणार आहे किड्झानियाला. तर बघूया पुढे. आर सिटी मॉल हा घाटकोपरमध्ये आहे. हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत किड्झानियाला. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत किड्झानिया. तर हे आहे किड्झानिया आणि आता आपण चाललो आहोत किड्झानियाला. तिथे काय काय ॲक्टिव्हिटी असतात, गेम्स वगैरे असतात, पोरांना ॲक्टिव्हिटी दिली जाते करायला. तर मी तुम्हाला सगळे डिटेल्स देणार आहे. ते तिकीट वगैरे किती असतं काय. आता आपण इथे पोचलेलो आहे. हा जो मागचा एरिया दिसतोय हा सगळा किड्झानियाचा आहे. इथे तुम्ही बुकिंग वगैरे करू शकता. रोल प्ले एक्टिविटी इनसाइड ओके अंदर कोई किड्स के लिए गेमिंग जोन है, गेमिंग एरिया नहीं है कि रोल प्ले एक्टिविटी परफॉर्म करते हैं जैसे कि दे मेकअप डॉक्टर फायर फाइटर पुलिसमैन एंड वी हैव स्लॉट्स 3 hours 5 hours and how many kids now many child 2 child and 2 adult. child and 2 adult for like 3 hours or 5 hours now 3 hours and 5 hours. 3 hours like if you go in 3 hours you have to pay 1534 for kid and 708 for 1534 for kid and 708 for adult. And 5 hours. And if you go in 5 hours, then you have to pay 1770 for kids and 767 for adult. What is the price of 3 hours? 1534 kid, ma'am. Wait a minute. Your total is 4484. Per kid amount 1534 and per adult amount 708. 708. Your total is 4484 for 2 hours. Sorry, for 3 hours. Okay. You're paying. इथे आता आपण बुकिंग घेतलेली आहे. आम्ही 3 अवर्सची बुकिंग घेतलेली आहे. इथे आता आमची बुकिंग झालेली आहे आणि त्यांनी आम्हाला बेल्ट लावलेला आहे. अडल्ट असेल तर म्हणजे पॅरेंट्स इन आउट करू शकतात, बाहेर ये जाऊ करू शकतात, पण पोरं आतमध्ये गेले का बाहेर येऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आम्हाला बेल्ट वगैरे दिले होते. आता क्रिसमस असल्यामुळे खूपच छान डेकोरेट केलं होतं मॉलमध्ये आणि इथे किड्झानियाला आम्हाला लकी ड्रॉ कुपन सुद्धा होते. हा आमचा कुपन नंबर आहे लकी ड्रॉ. त्याच्यानंतर इथे आम्हाला करन्सी दिली होती, किड्झानिया करन्सी. इथे त्यांना आम्ही बोर्डिंग पास दाखवून आम्ही एंट्री केली आहे किड्झानियामध्ये. हे बोर्डिंग पास आहे आणि इथे क्रिसमस असल्यामुळे खूपच छान डेकोरेशन केलेलं होतं. मस्त असं छान डेकोरेशन केलेलं होतं. नंतर आम्ही इथे बँकेत गेलो. IDFC बँकेमधून पैसे घ्यायचे होते आम्हाला. इथे किड्झानिया करन्सीचे पैसे घ्यायचे होते. त्याच्यानंतर आम्ही या ॲक्टिव्हिटीकडे आलो. पोरांना करायचं होतं मुंबईचा डब्बेवाला. हे असं त्यांचं लॉन्च आतमध्ये खूपच छान आहे. आता आरू सावी यांना युनिफॉर्म देणार आहे मी. युनिफॉर्म वेअर केल्यानंतर त्यांना एक हे दिलं जाईल की तुम्हाला त्या शॉपमध्ये जायचं आहे. एक लोकेशन दिलं जाईल की तुम्हाला त्या शॉपमध्ये जायचं आहे आणि ते डबे पोचवायचे आहे. जर त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितपणे पार केले तर त्यांना त्याचं करन्सी दिली जाईल, पैसे दिले जातील. तर चला आपण बघूया ह्यांना कोणतं लोकेशन दिलं आहे, कुठे जातं आहे, कोणत्या शॉपमध्ये जायचं आहे ह्यांना. आमच्या डब्यावाल्याला फारच घाई झाली होती डबा पोचवायचा. त्याच्यामुळे तो धावत होता, इकडे तिकडे शॉप बघत होता आणि फायनली त्याला हे शॉप भेटलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली ते कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे त्याला हा डबा देता आला नाही, कारण की हे बंद होतं आणि 1:30ला ओपन होणार होतं. तर अशा प्रकारे आम्ही 2 डबे पोचवून
त्याला पैसे मिळाले आहेत, त्याने पैसे अर्न केलेले आहेत, करन्सी अर्न केलेली आहे. आता बघू आपण तो नेक्स्ट कुठे जातो आहे. तर इथे अविन त्यांना रेसिंग करायची होती, पण त्यांच्याकडे लायसन नव्हतं, म्हणून त्यांना ते ट्रेनिंग रूममध्ये जायचं होतं. पहिले लायसन घ्यायचं होतं. लायसन आल्यानंतरच तर आता ते इथे आले आहेत ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. तर इथे त्यांना लायसन घ्यायचं आहे. लायसन पास झाल्यावरच त्यांना तिथे रेसिंगला अलाउड केलं जाईल. आता ते नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे गेलेले आहे. तिथे त्यांना क्लाइम्बिंग करायचे आहे, पूर्ण वरपर्यंत पोहोचायचं आहे. तर बघूया इथे पण हे पैसे अर्न करतात का. आतापर्यंत किती अर्न केले आपण आरुषला. आरुष किती उरलेत पैसे? 6. तर इथे त्यांना बेल्ट वगैरे लावतायत, सेफ्टी वगैरे करतायत, फर्स्ट सेफ्टी पूर्ण त्यांची काळजी घेतली जाते. इथे त्यांना गाईड केलं जातं कसं चढायचं आहे. आणि आता आरुष इथे चढत आहे. आरुष थोडा घाबरतो आहे चढण्यासाठी. त्याला गाईड करतात असं कर म्हणून, फॉलो करताना, पण तरी पण तो घाबरतोय. तो बघू हा चढतोय. तर इथे आता आवी सुद्धा रेडी आहे चढण्यासाठी. तर मला असं वाटतं आवीवरती चढेलच, कारण की त्याचं स्टार्टिंगचं स्पीडच खूप जास्त आहे. तर फायनली आरुष पोचला आहे सेकंड विंडोला. बघू आता आवी कुठे चढतोय, कुठपर्यंत जातोय. आरुषला हेल्प करतात ते वरती चढण्यासाठी, पण त्याला काही जमत नाही आहे. आता बघू कोण पोचतोय, आवी पोचतोय का आरुष पोचतोय. आणि अशा प्रकारे आवी पोचलेला आहे वरती. आवी विन झालेला आहे. आणि ती लाईट पेटलेली आहे. आवी विन झाला आहे आणि आरुष घाबरत आहे. आरुष परत खाली येतोय सेकंड. त्यानंतर ते गेम खेळल्यानंतर इथे एनर्जी ड्रिंक दिलेली आहे त्यांना. आता चालू आहे नेक्स्ट आईस कँडी फॅक्टरीमध्ये चाललेलो आहे. ते त्यांना सांगणार आहे आईस कसा बनतो ते. त्यासाठी त्यांना इथे युनिफॉर्म दिला जाईल. आणि आम्हाला आतमध्ये अलाउड नव्हतं, कॅमेरा आतमध्ये अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी बाहेरच त्यांचं व्हिडिओ वगैरे काढत होती. आणि माझ्या मोबाईलला चार्जिंग पण कमी होती, म्हणून मी त्या आतमध्ये गेले. तोपर्यंत मी माझा मोबाईल चार्जिंगला लावलेला होता एका ठिकाणी. तर हे एक्सप्लेन करतात कसं काय करायचं आहे ते. त्यानंतर मी ते बाहेर उभी होती, तर एक छोटा मुलगा आला होता. त्याची ॲक्टिव्हिटी होती क्लिनिंगची. आणि तो आईस फॅक्टरी इथे क्लीन करत होता, क्लीन करण्यासाठी आलेला. आणि त्याचे पप्पा त्याला हेल्प करत होते. तर खूप छान वाटत होतं, किती छान असं अशा प्रकारे छान अशी तो क्लिनिंग करत होता इथे. आता हे आले होते DHL एक्सप्रेस डिलिव्हरी सर्व्हिस. इथे त्यांना जे कुरिअर आहे ते त्यांना सर्व्हिस द्यायची होती कुरिअरची. त्यांनी युनिफॉर्म वगैरे वेअर केला आणि हे तिघांनी निघाले आपलं कुरिअर देण्यासाठी. आप तीनों को जाना है, पार्सल कलेक्ट करके लाना है. एनिमेशन, सी-मार्ट, पेट्रोल, आर्ट्स एंड क्राफ्ट, 2 डेस्टिनेशन से 4 पार्सल्स कलेक्ट करना है. आपको बोला है वी आर फ्रॉम DHL, वी आर हियर टू कलेक्ट पार्सल. काय बोलायचं? कलेक्ट DHL.
order received the parcel. इथे आम्ही एका शॉपमध्ये आला आणि ते DHL पार्सल कलेक्ट केलेलं आहे, साईन वगैरे घेतलेली आहे आणि आता चाललो आहे नेक्स्ट. तर इथे सलूनची सुद्धा ॲक्टिव्हिटी आहे, बघू शकता किती छान आहे असं. आता नेक्स्ट कुठे त्याचं आहे बघूया आपण. आता इथे जाताना तुम्हाला अनेक शॉप लागतात आजूबाजूला, जसं झेड मार्ट, मेडिकल वगैरे. त्यानंतर इथे तुम्हाला अनेक आजूबाजूला शॉप्स दिसतात, ॲक्टिव्हिटी दिसतात. हे आहे डेंटलचं क्लिनिक. इथे डॉक्टर जसं ट्रीटमेंट करतात तसं तुम्हाला सांगितलं जातं, प्रॅक्टिस दिली जाते. डेंटल क्लिनिक आहे. त्याच्यानंतर ह्यांचं झालेलं आहे कुरिअर देऊन सगळं आणि आता हे परत दुसऱ्या शॉपमध्ये आले आहेत. इथे साईन घेऊन हे निघालेले आहेत. परत इथे मेडिकल पण आहे, इमर्जन्सीसाठी आहे. एक हॉस्पिटल असं त्यांनी बनवलेलं आहे आणि वरती फ्रुटी फॅक्टरी आहे. म्हणजे फ्रुटी कशी तयार केली जाते ते त्यांना सांगितलं जातं. इथे पार्लेजीचं पण हे आहे, पार्लेजी बिस्किट वगैरे कसं बनवतात. इथे जॉब इन्फॉर्मेशन सेंटर आहे, पण खूप छान आहे. इथे त्यांना ॲक्टिव्हिटी केली जाते, पैसे अर्न करायचे असतात, मग त्यांना जॉब भेटतो. आणि इथे हे डॉम्स वगैरे आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉइंग, पेंटिंग वगैरे सगळं काही करू शकतात. ह्या ॲक्टिव्हिटी पण आहेत पोरांसाठी आणि एवढं सगळं ॲक्टिव्हिटी करून ना मुलं पण खूप खुश होतात आणि त्यांना एक एक्सपिरियन्स भेटतो. हे बघा, हे मुलं ॲक्टिव्हिटी करतायत. त्याच्यानंतर इथे काय ब्रिटानिया काऊ फॅक्टरी पण आहे, चीज. आणि इथे आरुष आलेला होता ह्या जॉबसाठी. हा एक मॉल डीमार्ट टाईप आहे. त्यांना म्हणजे हे त्याचे पप्पाच त्याचे कस्टमर झालेले आहेत. त्यांना जे काय पाहिजे ते घ्यायचं आणि इथून हे असं स्कॅन करायचं. खूप छान वाटतंय बघा. हे अशी ॲक्टिव्हिटी त्याला हे जॉबचं होतं. हे असे इथे लावलेले आहेत, तुम्हाला काय पाहिजे ते सामान घ्यायचं. आरुष तिथे स्कॅन करणार आणि स्कॅन केल्यानंतर जे काही बिल होईल ते ह्याच्यातून पैसे अर्न करायचे होते. त्याला पण मजा येत होती, कारण की अशा ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला भेटतात, नवीन नवीन शिकायला भेटतं. सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे, सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे आपल्या पोरांना. त्यामुळे मुलं पण खूप एन्जॉय करत होती. आणि आता हे असं बिल आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती ही फायर ब्रिगेडची होती. इथे ह्यांना पूर्ण फायरचं नॉलेज दिलं जातं, कसं काय असतं ते. नॉलेज दिल्यानंतर त्यांना असं या गाडीमध्ये बसवलं जातं, एक राऊंड मारून आणला जातो आणि फायर झाल्यावर, आग लागल्यावर आग कशी विझवायची हे त्यांना सांगितलं जातं. हा वी असं गोड बसलेला आहे, आम्हाला बाय बाय करतोय. बघायला पण खूप मजा येते. आता ह्यांना एका ठिकाणी नेलेलं आहे जिथे आग लागलेली आहे, त्यांना विझवायची आहे. पाणी मारायचं आहे, कसं पाणी मारलं जातं, पाणी कसं मारतं, तसं पूर्ण प्रशिक्षण त्यांना शिकवलं जातं. खूप छान असं बघा, धूर पण येतं, म्हणजे खरोखर आग लागली असं त्यांना फील झालं पाहिजे. तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात नवीन नवीन वेगवेगळ्या, खूप छान असं. आणि हे करून परत त्यांना गाडीमध्ये बसवलं जातं आणि परत त्यांना त्यांच्या तिथे सोडलं जातं. नंतर इथे पेट रेस्क्यू एजन्सी पण आहे आणि इथे परत आहे आपल्याला काय दिसतं, टॅटू पण आहे. आपण टॅटूची ॲक्टिव्हिटी पण करू शकतो मुलगी असेल तर. असं छान असं सेटअप केलेलं आहे पार्लरचं त्यांनी मस्तपैकी. आणि तिच्या केसांना पण थोडी हेअरस्टाईल, कलरिंग वगैरे काहीतरी केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे नेक्स्ट सायकल, एकदा मुलं आतमध्ये गेल्यानंतर नेक्स्ट सायकलचं टायमिंग देतात, त्या स्लॉटला आपण नंतर जायचं असतं. आणि आता इथे आहे ॲम्ब्युलन्स, सगळं सांगणार आहे ॲम्ब्युलन्सचं कसं असतं ते.
आता ह्यांना सुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये बसून एक राऊंड मारून आणणार आहेत. तर इमर्जन्सी असल्यावर कसं काय करतात हे सगळं त्यांना इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हे बसलेत आणि यांची गाडी निघाली आहे इथून. तर तुम्ही बघू शकता की कशी ॲम्ब्युलन्स येत आहे. किड्झानी हॉस्पिटल असं या हॉस्पिटलचं नाव दिलं आलं आहे. तर इथे अडोळीपासून आम्हाला बाय बाय करतो आहे. एक राऊंड मारून आणल्यानंतर त्यांना परत त्याच ठिकाणी उतरवलं जातं. Under the boughs where the shadows play, Arush. the wind hums songs at the break of त्यानंतर हे गेलेले आहेत कार रेसिंगच्या इथे. आरुष आलेला आहे आणि असे बाईक चालवत आहेत, secrets untold, स्पोर्ट्स बाईक. carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. त्यानंतर इथे आवी सुद्धा आलेला आहे. तो पण बाईक चालवत होता. Gentle sigh, आणि मुलांना बाईक कार वगैरे ह्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो आणि अशा प्रकारे हा आरुष जिंकलेला आहे. whispering pines, sing त्याच्यानंतर आवी सुद्धा इथे विन झालेला आहे. आवीला सुद्धा प्राइज भेटलेलं आहे, फर्स्ट प्राइज भेटलेला आहे. आरुषला पण फर्स्ट प्राइज भेटलेला आहे. पोरं पण एकदम खुश झाले. इथे आतमध्ये थिएटर सुद्धा आहे, मूवी पण बघू शकतात. आणि जसं बाहेर असतं कधी तिकीट वगैरे काढायचं तसं आहे. खूप छान याने सेटअप केलेलं आहे. असं खूप मोठा एरिया आहे. किड्झानी मुंबई असं नाव आहे ह्याचं. त्याच्यानंतर इथे तुम्हाला आतमध्ये खाण्यापिण्याची पण सोय आहे. हे बॉलिवूडचं आहे. हे एअर इंडिया आहे आणि लास्टची आमची ॲक्टिव्हिटीज राहिलेली आहे म्हणजे फ्लाईट चालवायची आहे पोरांना. आणि ह्याच्यामध्ये 3 तास कसे गेले काही कळालंच नाही आम्हाला. तुम्हाला तो जो बेल्ट हातात घातला जातो त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम कळतो. तुम्ही स्कॅन केला तर तुमचा टाईम किती राहिला आहे हे तुम्हाला समजतं. आणि आता इथे वरती आलो आहे आम्ही. पोरांचा टाईम संपत आलेला, मग त्यांना आम्ही सांगितलं होतं त्यांना घ्या म्हणून. आणि आता ह्यांना इथे प्लेन चालवायचं आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही कॅमेरामधूनच कॅप्चर केलं आहे. बाहेर CCTV कॅमेरा लावलेला होता, TV लावला होता, त्याच्यातूनच आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आणि ह्यांची ॲक्टिव्हिटी झालेली आहे. आता हे बाहेर येतात मस्त सूट बूट घालून. आपले पायलट हे बाहेर येत आहेत. whispering pines, sing your tune, caught in आणि हे जेव्हा आतमध्ये गेले होते तेव्हा आम्ही पण इथे मोठा TV होता. मस्तपैकी फोटो बिटो काढून घेतले, व्हिडिओ वगैरे छान होते. खूप मजा आली आम्हाला. 3 तास कसे गेले कळालेच नाही. तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की विजिट करा. ते खूप छान आहे, बघण्यासारखं आहे.
हे इथे इन्फॉर्मेशन सेंटर आहे. इथे तुम्ही तुमचा मोबाईल चार्जिंगला देऊ शकता. जरी तुम्ही चार्जर नसेल आणलं तरी काही हरकत नाही, आणि आणलं असेल तर गुडच आहे. मग ते तुम्हाला टोकन देतात. परत हे शॉपिंग सेंटर आहे, ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे. तर अशा प्रकारे आमचं खूप छान असं किड्झानिया फिरून झालेलं आहे. आमचे इथे 3 तास पूर्ण झालेले आहेत. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की कळवा. ओके, तोपर्यंत मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. ओके, बाय. भेटू एकदा पुन्हा नवीन अशा ब्लॉगमध्ये.